सर्वांना जय लवजी जय भीम जय संविधान. आज 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांचा दिन आहे. या स्मृती दिनानिमित्त मी महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार वंदन करतो. ज्या महापुरुषाने आपल्या कुटुंबाचा सुद्धा विचार केला नाही. आपल्या आपल्या वडिलांनी घरातून बाहेर काढलं तरी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या बहुजनांना शिक्षणाचा जो वरद हाती धरला होता, अशा या महापुरुषाला आपण कदापि विसरता कामा नये. ज्या काळामध्ये आपण विचार केला पाहिजे, ज्या काळामध्ये इथलच्या मागासवर्गीयांना जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा अधिकार नव्हता, त्या काळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी कशा प्रकारच्या शाळा काढल्या असतील याचा आपण विचार करायला हवा. सावित्रीबाई फुले यांचं सुद्धा आपण खूप कौतुक केलं पाहिजे की ज्या काळामध्ये महिलांना घराच्या बाहेर निघण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले या आपल्या पतीच्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून बहुजनाच्या मुलींना शिक्षण मिळावं म्हणून घरातून बाहेर निघल्या. अशा या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे आपल्या सर्व बहुजनांवर खूप उपकार आहेत. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब जरी यांच्यासाठी आपण खर्च केला तरीही यांचे जे उपकार आहेत ते सर्व मागासवर्गीय त्याचबरोबर सर्व बहुजन मुलींवर केलेले उपकार फेडले जाणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या आयुष्याचा जो काही सर्व काही आयुष्य आहे हे इथलच्या बहुजनांना शिक्षण मिळावं म्हणून खर्च केले. अशा या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने आपण प्रेरित होऊन आपलं पूर्ण जीवन सफल करू आणि या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून आपण नक्कीच उजाळा घेऊ अशा प्रकारचं मी मत व्यक्त करतो. आणि ज्या सर्व महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लवजी वस्ताद साळवे, मुक्ता साळवे, ज्या महापुरुषांनी आपल्या घराचा घर संसार उद्ध्वस्त करून आपल्या बहुजनाच्या मुलींना शिक्षण मिळावं, त्यांना अधिकार मिळावे यासाठी आयुष्य खर्च केलं, त्या सर्व महापुरुषांना आता मी त्रिवार वंदन करतो. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे, विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. हेच तत्व महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या या कवितेतून सांगितलेलं आहे. तर मी सर्व बहुजन मुलांना, मागासवर्गीय मुलांना, त्याचबरोबर मातंग समाजाच्या मुलांना एक सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षणाने माणूस सुधारतं, माणसाचं मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं आहे ते कोणासमोरही नतमस्तक होत नसतं. म्हणून शिक्षण आपण घेतलं पाहिजे. तर तीच महात्मा ज्योतिबा फुले यांना श्रद्धांजली आणि त्यांना वंदन ठरेल. सर्व बहुजन मुलांना, मुलींना सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षण घ्या. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ज्याच प्रकारे बाबासाहेब म्हणले होते की 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. हेच तत्व आपल्याला फॉलो करून, याच तत्वांवर चालून या बहुजन महापुरुषांचं जे स्वप्न आहे ते आपल्याला साकार करायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे कोण्या एका जातीसाठी किंवा धर्मासाठी त्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्ला नाही, तर सर्व मुलींना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं. ज्या काळामध्ये मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या काळामध्ये मातंग समाजाची मुक्ताई साळवे म्हणजे जी लवजी वस्ताद साळवे यांची पुतणी होती, ती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेत जाऊन शिकली. लवजी वस्ताद साळवेंचं सुद्धा कार्य आपल्याला कमी लेखता येणार नाही. शिक्षणाचं महत्त्व त्यांनी जाणलं आणि ते म्हणले होते, जर तुम्हाला मांगा आणि महाराच्या पोरांना जर माणूस बनायचं असेल तर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेत मुलींना पाठवावं अशा प्रकारचा त्यांनी आव्हान केलं होतं. आणि त्यांच्याच आव्हानावर सर्व बहुजन मुली, मागासवर्गीय मुली, अस्पृश्य मुली या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शिकायला लागल्या. त्यातलंच एक उदाहरण मुक्ताबाई साळवे आहे. अशा या महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी आपलं सर्व आयुष्य फक्त मांगा महाराजांच्याच पोरींना शिक्षण मिळावं, मुलींना शिक्षण मिळावं म्हणून खर्च केला नाही, तर इथलच्या सर्व बहुजन मुलींना शिक्षण मिळावं म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी पूर्ण आयुष्य खर्चलं.
तरी या महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण कदापि विसरता कामा नये. आपण त्यांना आपल्या आयुष्यातून कधीही विसरता कामा नये अशा प्रकारचं मी विनंती करतो आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आजच्या दिवशी त्यांना वंदन करतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.